आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंपावरती। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे दाखवत आहे, एकीकडे दुचाकीवाल्यांची गर्दी झालेली आहे, लाईनमध्ये लावून ते पेट्रोल भरत आहे, तर एकीकडे फोर व्हीलर ट्रॅक्टर असतील, अन्य इतर गाड्या या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। नेमकं काय कारण असू शकते हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। दादा तुम्ही इकडे या, थोडंसं तुम्ही या ना इकडे। काय म्हणून लाईन लावायला सांगितलं? पेट्रोल कमी आहे म्हणून लाईन लावायला सांगितले। कुणी सांगितलं? सांगितले कुणी नाही, ऐकले आम्ही बी। हां बरं, नेमकं कुणी सांगितलं काय माहिती आहे का? नेमकं कोणी नाही, अफवा आहे की पेट्रोल संपणार आहे, उद्यापासून पूर्ण बंद होणार आहे। बरं, त्याच्यामुळं सर्व गर्दी हे जनतेला कळाले की उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही। अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी लाईन लावल्याचं आपण पाहतोय। बऱ्याच नागरिकांकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो, काय नेमकं माहिती झाली, लाईन का लावण्यात आली असं काय? तर पेट्रोलचा काहीतरी तुटवडा कमी आहे म्हणे, त्यामुळं लाईन ही चालू आहे। 2 दिवसापासून हा तुटवडा जाणवते इथं, त्यामुळे खूप त्रास होत आहे। नेमकं कुणी सांगितलंय तुम्हाला? ही अफवाच आहे सर, नेमकं म्हणजे जिकडे तिकडं खेड्यापाड्याने चालूच आहे असे। बरं, आता तालुक्याचं गाव आहे, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तेल मिळत नाही, आता तालुक्याहून खेड्यापाड्याला पार्सल होत असते, परंतु तेल मिळत नाही। का हा तांत्रिक तुटवडा आहे की का हा दुसरा कोणता आर्थिक तुटवडा आहे, काही कळत नाही आहे। बरं बरं। आणखी दुसरे काही दुचाकी चालक आहेत, काय नेमकं माहिती आहे? साहेब 2-3 दिवस झालं म्हणते पेट्रोल बंद होणार आहे। पेट्रोल बंद होणार आहे, कशा पाय होणार आहे म्हणते, गॅस मिळत नाही म्हणून असं बंदी करणार आहे असं म्हणणं चालू आहे। बरं बरं। नेमकं आता 2 तास झाले इथं थांबलोय। आता डिझेल तर भेटणार, डिझेल तर भेटतच नाही। डिझेल उद्या सकाळी या म्हणते डिझेलला, पेट्रोलला 2 किती वेळापासून आहे सर इथं? आता झालं 5 मिनिट झाली। 5 मिनिट झाली, 2 तासापासून लाईन लावलं म्हणजे? नाही आपण थेट काही इथल्या कर्मचाऱ्यांकडे जाऊया, जे पेट्रोल पंपावरती जे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। किती वेळापासून या ठिकाणी लाईन लावण्यात आल्या? दादा थोडंसं असं या ना, किती वेळापासून लाईन सुरू आहे? साधारण 2-3 वाजल्यापासून आहे। 3 वाजल्यापासून आहे। काय नेमकं कारण आहे, हे लाईन लावून लोक यायला लागलेत, नेमकं काय सुरू आहे? आता याचं काही कारण माहीत नाही, लोक म्हणतात पेट्रोल नाही याच्यामुळं बंद। तुम्हाला काय अशावरून सूचना वगैरे आल्यात का? आम्हाला काही सूचना आली नाहीत वरून। मग आता काल लोक पेट्रोल भरत होते आणि आज पेट्रोल भरत आहेत, याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? की लोक अगोदर 100 रुपयाचं टाकायचे, 50 रुपयाचं टाकायचे, परंतु आता 50 रुपयाचं टाकणारे पेट्रोल आज 1000, 1200, 1,500 फुल करून घेऊन जायला लागलेत गाड्या। पेट्रोल पंप चालकांना कुठलीही सूचना नाही, मात्र कुठले तरी एक अफवा पसरवली जात आहे की पेट्रोलचा तुटवडा आहे, असं म्हणायचं आहे का? हो सर। हे अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंपावरून आपण अपडेट बघतोय। काही माझ्यासोबत ट्रॅक्टर चालक सुद्धा आहेत। किती वेळापासून थांबला होता इथं? अर्धा घंटा झाला। बरं, काय म्हणून सांगितलं तुम्हाला पेट्रोलबद्दल, डिझेलबद्दल? बंद आहे। बरं, आपण त्यांच्याकडे जाऊया, समोर या। किती वेळापासून लावलात लाईनमध्ये? 1 घंटा झाला साहेब। बरं, काय म्हणून लाईन लावतात? डिझेलला म्हणून लावला। हां, कुणी सांगितलं तेल नाही म्हणून? तेल नाही म्हणून कुणी तुम्ही सांगितलं? सांगा नाही, लावला बारला। सध्याची ही अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंपावरची जी आहे स्थिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय। आपण यानंतर दुसरा एक पेट्रोल पंप आहे, जाधव पेट्रोल पंप आणि रिलायन्स पेट्रोल पंप, त्या पंपावरती जाऊन सुद्धा आपण नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंपावरची स्थिती पाहिल्यानंतर आपण आता अहमदपूर शहरातल्या जाधव पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत। नेमकी काय स्थिती आहे बघू शकता तुम्ही। काय सांगितलं इथं आलात तुम्ही? माझे पत्रकार मित्र आहेत, काय नेमकं सांगितलं? या ठिकाणी आमच्याकडं 20 लाख रुपयाचं डिपॉझिट नसल्याच्या कारणाने आम्ही तिथं पैसे पेड करू शकलो नाही तेल कंपनीला, त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे असं तिथं पेट्रोल पंपाचे जे प्रबंधक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। आणि ते म्हणत आहेत की सकाळी 6 वाजता जे आहे ते पेट्रोलचा जो पुरवठा आहे तो सुरळीत केला जाईल आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्यांचे बेहाल होऊ नयेत यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं। ठीक आहे, धन्यवाद सर। हे होते माझ्यासोबत पत्रकार प्रज्ञावंत गायकवाड। आपण थेट जाधव पेट्रोल पंपावरती जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया। नेमकं कोणत्या कारणामुळे या ठिकाणी नागरिकांची जे असुविधा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे ते जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघू शकता तुम्ही याच ठिकाणी आहेत का सगळे जाधव पेट्रोल पंपावरती हे कर्मचारी आहेत। तुम्ही यायच्या समोर किंवा मध्ये येऊ का मी? काय झालं नेमकं? किती वाजल्यापासून बंद किती वाजल्यापासून आहे हे? 5 वाजल्यापासून। काय कारण आहे? पेट्रोल डिझेल संपलेलं आहे, सकाळी 6ला चालू होईल।
नाही त्याचं कारण काय संपलंय आता 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 तुम्ही एका अगोदर माझ्या अगोदर येणाऱ्या पत्रकाराला माहिती दिली आहे की डिपॉझिट वगैरे तुमच्याकडे पुरेसं नसल्यामुळं तुमचं हे झालं असं माहिती दिलं. हा सर सर सकाळी 6 वाजता या सर सकाळी चालू होईल 6 वाजता हो नक्की नक्की काय आत्ता तुम्हाला तुमच्याकडे 2 पत्रकार आले होते तुम्हाला माहिती विचारली होती त्यांना सांगितलं की डिपॉझिट आमच्याकडून भरण्यात आलं नाही म्हणून. मी तसं नाही म्हटलं हां ऐकून घ्या. ऑइल कंपनीची पॉलिसी काय होती सुरुवातीला समजा सपोज आज गाडी भरली ते पेमेंट आम्ही 3 दिवसानं करायचं होतं. आज एक लोड मागायला आम्हाला 20 ते 22 लाख रुपये लागतात. सडनली रोजच्या रोज तर आता समजा आम्ही 20 केलं आम्ही 20,000चा माल मागवला त्यामध्ये 5,000 आम्ही उधारी दिली तर आपल्यापाशी कॅश किती जमा होते 15 लाख. रोज तर आपण ते 20-22 लाख भरू शकत नाही आहे. आज कंपनीची पॉलिसी काय झाली आहे आज पॉलिसी तिला काय म्हणते युद्धामुळं कंपनी काय म्हणते आधी ॲडव्हान्स पेमेंट करा ॲडव्हान्स पेमेंट करा नंतरच गाडी पाठवा तेव्हा गाडी लोड होईल. तरी पण आम्ही जेवढं शक्य आहे आम्हाला आम्ही तेवढं करतो आहे. शहरातली सध्याची आता परिस्थिती मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे. रेड्डी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहेत दुचाकीच्या आणि 4 चाकीच्या तिथे पेट्रोल आहे मात्र तुमच्याकडे संपले म्हणतात. ठीक आहे नाही ते चला दाखवा काय हरकत नाही बघायची दाखवतो म्हणल्यानंतर चांगलीच गोष्ट आहे. हां तर जाधव पेट्रोल पंपावरची जी आहे स्थिती पेट्रोल संपलेलं आहे आणि ते आपल्याला लाईव्हमध्ये दाखवणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. या सर बघूया आपण हो 6 वाजता चालू जरी झालं तर आपण आता बघूया कारण संपलेलं जे आहे ते स्वतः दाखवणार आहेत. तुम्ही कुठेतरी बोर्ड वगैरे बी लिहिलं नाही ना लिहिलं आहे का तुम्ही दाखवलं आहे का संपलंय पेट्रोल म्हणून कुठे लिहिलं लिहिलं नाही ना सर. मग हे कुठेतरी विसंगती वाटते ना. बरोबर साहजिकच आहे हां साहजिक आहे. बोर्ड तुम्ही तुमचा जर एखादा जर साहजिक आहे. नाही आता हे पंपाची जे मशीन आहे ह्याच्यामध्ये जर काही बिघाड जर झालं तर तुम्ही लगेच बोर्ड लावता तर का पंपाच्या मशीनमध्ये बिघाड आहे मग आता संपलंय म्हणून का बोर्ड लावण्यात आला नाही ही चूक मान्य करतोय ना लावलं नाही हे मान्य करतोय. आपल्यामुळं थोडंसं नागरिकांची गाडी वाहनधारकांची थोडीशी गैरसोय होत आहे असं वाटत नाही आपल्याला. आता ऐकून घ्या ना सर आज सकाळी माझ्यापाशी हे स्टॉक आहे सकाळी 10,000 पेट्रोल होतं 13,000 डिझेल होतं काय हा पेट्रोल आणि डिझेल हा मला अख्खा दिवस चालतो हे 2 दिवसाचा स्टॉक आहे हा 2 दिवस चालतो हा स्टॉक. आता समजायचं कसं आता आपण दाखवत आहोत लाईव्ह दाखवत आहोत की तुमच्याकडचं संपलंय हे कसं दाखवणार आहे तुम्ही डीप घ्यावं लागेल. हा दाखवा ना सर म्हणजे का खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. ते आता टाकी काढणं हे तर शक्य आहे. तुम्ही सकाळी तुम्ही काही म्हणा मी तुम्हाला पूर्ण दाखवतो तुम्ही म्हणाल ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे आता स्टॉक आहे तुमच्याकडे स्टॉक नाही आहे सर स्टॉक नाही असल्यानंतर दाखवायला पाहिजेत सर. आता ते हे करायला येत नाही तुम्हाला डीप दाखवता येणार नाही मला आता ते. समजा तुमचं पेट्रोल जर समजा संपलं नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेला त्याच्यामध्ये डीप टाकून बघितलं असतं ना मग आता बघायला काय हरकत आहे. हॅलो असं काही त्याचा वेळ आहे का या वेळेमध्ये बघता येत नाही किंवा ते बघणं बंधन आहे असं काही आहे का नाही मग आपण दाखवलं पाहिजेत ना तुमचं संपलं ना सकाळी stock. 6ला चालू होईल हो सकाळी सगळं चालू होईल काही विषय नाही आहे. आता गाडी निघाली आहे गाडी आली चाकूरच्या पुढे आलेली आहे येईल गाडी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहिती कोण देतं हे सुद्धा जाणून घेण्याचं माझं कर्तव्य आहे. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे आलो तेव्हापासून 2-3 फोनवरती त्यांना माहिती विचारत आहेत लोक की पेट्रोल पंप का बंद आहे तर त्याचं उत्तर ते देत आहेत आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. सर तुमचा परिचय अगोदर सांगा की तुम्ही मला माहिती नेमकं कोण देत आहे हे सुद्धा समजलं पाहिजे. मी शिवानंद भोसले शिवानंद भोसले बरं आपण इथं काय म्हणून आहेत पंपावरती मॅनेजर म्हणून आहेत. आता आपलं बघायला तुम्हीच म्हटलात की दाखवतो म्हणून मग आता दाखवायला काय हरकत काय दाखवत चला हां म्हणजे का त्याचं क्लिअरिफिकेशन होऊन जाईल काढा बरोबर सर. हां तुम्ही सकाळपासून आता माझा हा 2 दिवसाचा स्टॉक आहे हो. ह्याच्यामध्ये मी दिवसभर जे चालवलं तुम्ही त्याच्याविषयी माझं काही विचारतो माझी नाही, बिलकुल सांगा ना तुम्ही मी जर समजा तुम्हाला जर हे विचारत हाय, नाही हाय. असं जर वाटत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे ते. पण तुम्ही जे म्हणता ना लोकांची गैरसोय होते पण मी सकाळपासून आज जे एवढं हे पूर्ण आतापर्यंत चालवलं पंप माझा पंप दुपारी 12 वाजता ड्राय झाला असता नंतर मी स्ट्रॅटर्जी काय केली एवढं लोक हे वाढलं प्रत्येकजण गाडी जो माणूस 1 लिटर भरतोय त्यांना गाडी फुल करायला नंतर मी चेंज काय केलं प्लॅन 500 लिटर मोटरसायकलला 4 व्हीलरला 1000 त्याप्रमाणे मी चालवलं थोडंसं क्वांटिटी कमी केली म्हणजे सगळ्यांना मिळालं पाहिजे. जेणेकरून एका माणसाने घेऊन जाण्यापेक्षा तेच माल 10 माणसांना भेटावं व्हेरी गुड. काय ह्याचं हे केलं मग हीच खरी माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे असा आहे आमचा उद्देश असतो. बघूया आपण काढलंय सर हां बघा तुम्ही हे
तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो की जाधव पेट्रोल पंपावरती जे पेट्रोल आहे संपलं आहे. परंतु सर संपण्याच्या अगोदर तुमचा स्टॉक लगेच त्याची बुकिंग असते किंवा ते लगेच तुम्ही तयारी करत असता. परंतु आज गाडी गेली होती. आज गाडी काल सकाळी आज उशिरा गेली गाडी. तिथं पण काय झालं त्याने काय करायचं आधी पेमेंट आलं का नाही हे पाहायचं. आता RTGS तर आपल्या हातामध्ये आम्ही तर कॅश भरली. अजून एक आता महत्त्वाचा मुद्दा, लातूरमध्ये किंवा नांदेडमध्ये तुमचे जर कोणी जर ओळखीचे असेल तिथं ही स्थिती आहे का असं तुम्ही विचारून घेऊ शकता का तसं? माझं लातूरमध्ये आहे पण नांदेड असं कोण नाही आहे. बरं विचारा ना त्यांना तिथं काय पेट्रोलची काय स्थिती आहे. म्हणजे का अहमदपूर शहरामध्येच हे झालंय असं लोकांचा समज आहे. एक मिनिट विचार. हां हां आपण रेड्डी पेट्रोल पंपाच्या नंतर अहमदपूर शहरातील जाधव पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत आणि कोणीतरी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की आज पेट्रोलचा तुटवडा होणार आहे. नेमकं कारण काय आहे हे मात्र कोणीही सांगत नाही. परंतु 2-2 तासापासून ज्या पंपावरती तेल शिल्लक आहेत तिथे रांगा लावल्या जात आहेत आणि जिथे तेल नाही त्या ठिकाणी बंद करून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र अहमदपूर शहर वगळता लातूर किंवा नांदेड किंवा इतर शहरात की काय स्थिती आहे हे त्यांच्या माध्यमातूनच आपण लाईव्हमध्ये पाहतोय. काय झालं सर? नमस्कार मला मोठा साऊंड केलं तर जरा हे होईल. काही नाही आहे. कसं आहे सर मोठा साऊंड करून बोला ना. जे काय बोलतील ते. हॅलो. तुम्हाला काही काम आहे का नाही ते सांगा मला फक्त. नाही काही विषय नाही आहे. कसं आहे लातूरचं कसं आहे चालू डिझेल पेट्रोलचं कसं आहे पेट्रोल डिझेल आहे का नाही पंपावरती सांगा पहिले. काय तेच तर चालू आहे. सगळे पूर्ण पंप बंद आहेत अहमदपूरचे. आपलं चालू आहे का? आपलंही बंद झालं ना ड्राय झाला पंप. अच्छा काम आहे का नाही तुम्हाला? नाही तेच म्हटलं. दुसरं काय आहे लातूरचं कसं आहे सध्या? माझ्याकडे तर आहे. लातूरला आहे सध्या. अहमदपूरचे बघा सगळे जवळपास सगळे पंप बंद पडलेत बघा. आपलं आत्तापर्यंत चालू होतं. आज सकाळी स्टॉक होता. माझं 5 वाजता बंद पडलं. दुसरं काही नाही. तेच तुम्हाला विचारावं तर म्हटलं लातूरचं कसं आहे काय. चालतंय बरं. आहे आपल्याकडे थोडं बहुत अजून. ठीक आहे. हो चालेल. ओके थँक्यू बरं. हो लातूरमध्ये काही पंप बंद पडले. बंद पडलेत ना? हां 50-60% बंद पडले. हां बाकीचे चालू आहेत. चालेल ओके थँक्यू मला. खरं कारण समोर आलेलं नाही. नेमकं कोणत्या कारणामुळे तुटवडा व्हायला लागलाय. बरोबर सर? मी तुम्हाला एकच म्हणतोय ना फक्त इंडिया म्हणजे आपल्या पुण्यामध्ये तेल कंपनीची फक्त पॉलिसी चेंज झाल्यामुळे ॲडव्हान्स पेमेंट भरा म्हणल्यामुळे फक्त ही अडचण आहे. इव्हन तुम्ही लातूर परभणी नांदेडला सुद्धा विचारू शकता. परभणी आज जालन्यामध्ये 9 पंप आहेत. 9 पंपमध्ये एकच पंप चालू आहे जे की पोलीस प्रोटेक्शन खाली चालू आहे. ज्या ठिकाणी मोटरसायकलला 200 रुपयाचं फक्त पेट्रोल आहे आणि 2 व्हीलरला 500 आपल्या 4 व्हीलरला 500 रुपयाचं पेट्रोल आहे. धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल. सविस्तर अशी माहिती जाधव पेट्रोल पंपावरून भोसले सरांनी मला दिलेली आहे. लातूरमध्ये सुद्धा मात्र याचं कारण जे आहे भोसले सरांनी सविस्तर असं सांगितलं आहे. आता यानंतर आपण अहमदपूर शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप आहे समोर त्यावरती सुद्धा जाऊन तिथली काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपलं चालू होणार आहे सर. बरं विशेष म्हणजे सकाळी 6 वाजता जाधव पेट्रोल पंपाची सेवा जी आहे डिझेल आणि पेट्रोल विक्रीची सेवा सुरळीत होईल असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. वेलकम. ओके सर. सांगा कॅन्ड आणि बॉटलमध्ये बंद आहे. बरं सांगा तुम्हाला काय आवाहन करायचं खरं सांगा तुम्ही. कॅन्ड आणि बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल बंद आहे. गाडीमध्ये भरून मिळेल तुम्हाला. बरं आपण आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहेत की तुम्ही पेट्रोल घेऊन जाण्यासाठी बॉटल किंवा कॅन्ड आणू नका आणि तसा तुम्ही कुठे बोर्ड लावलाय का आजपर्यंत? बरं चला ठीक आहे. चला ओके दाखवूया आपण ते सुद्धा. हां बरं तुम्ही बघू शकता हे डिझेल व पेट्रोल बॉटली आणि कॅनमध्ये मिळणार नाही आदेशावरून. नेमका आदेश कोणाचा असते काय सांगता येते? आदेशावरून नाही साहेबांना सांगितलेलं आहे. आदेशावरून कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की हो तशी लिहून बी आलेलं आहे. ओके माहिती दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. अहमदपूर शहरातील रेड्डी पेट्रोल पंप आणि जाधव पेट्रोल पंपासोबतच आपण आता अहमदपूर शहरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावरती आलो आहे.
अनेक दुचाकी वाहनधारक या ठिकाणी रांगा लावून आहेत. नेमकं कोणत्या कारणासाठी रांगा लागल्यात काय त्यांना माहिती आहे काय? असं समोरून ये इकडून. काय नेमकं रांग लावण्याचं कारण काय सांगितलं? काय माहिती नाही. विचारलं नाही का कसं काय रांगा लागल्या? नाही विचार. मोदी कारण आहे म्हणा. आपण पुढे जाऊया. पुढून येऊया आपण. प्रत्येकाला बोलता येईल मला असं. अशा पद्धतीने आपण हे करूया. सर किती वेळापासून लाईन लावलात? मला 15-20 मिनिट झाले बघा. बरं. हां, काय कारण आहे लाईन लागायचं काय सांगितलं? पेट्रोलच नाही कुठे. 2 पंप बंद आहेत. आता एक चालू आहे, 200ची लिमिट आहे. पेट्रोल मला गरज आहे. पेट्रोलच नाही, मी इथवर बी जाऊ शकत नाही. सकाळी लेकरं बाळा मला सोडावं लागते, मजबुरीने थांबला मी. नेमकं कारण मला माहीत नाही की कशामुळे बंद आहे, काय कारण आहे, काही सांगितले नाही, माहीत नाही. काय नेमकं लाईन लागायचं कारण? पेट्रोल नाही आहे. 2 पंप बंद आहे. बरं. कोणते कोणते पेट्रोल पंप बंद आहेत? जाधव बंद आहे आणि रेड्डीचं जे आहे ते भरपूर तिथं गर्दी आहे, तिथं बी तेल नाही म्हणतात. आता इथं लागलं तर 200 रुपयाचं लिमिट आहे म्हणतात. इथं जास्त मिळत नाही. बरं. इथून कमीत कमी आम्हाला 25-30 किलोमीटर जायचं यायचं आहे. कारण आहे 200 रुपयाचं पेट्रोल बसवत नाही. भरपूर अडचण आहे. मंडळी, यापूर्वी मी तुम्हाला रेड्डी पेट्रोल पंपावरची स्थिती दाखवली आहे. त्याचबरोबर जाधव पेट्रोल पंपावरची सुद्धा स्थिती दाखवली आहे. आता आपण रिलायन्स पेट्रोल पंपावर आल्यानंतर नेमकी काय स्थिती आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. काका किती वेळापासून आहेत लाईनमध्ये? अर्धा घंटा झाला. बरं, नेमकं काय कारण सांगतायत? कशासाठी लाईन लागायला लागली? पेट्रोल बंद झाले म्हणून. 2 पंप बंद झालेत, त्याच्याकरता लाईन लागली. या रिलायन्स पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांशी सुद्धा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मी तुमचा दादा 2 मिनिट तुमचा वेळ घेणार आहे. नेमकं काय कारण आहे? लाईन का लागतायत आज? तिकडचे पंप बंद असल्यामुळं तुमच्याकडे स्टॉक आहे का? स्टॉक आहे ना, बरं. चालूच आहे. बरं, वरून काय असं बंद झाले असं आदेश काय वगैरे आले तुम्हाला? नाही नाही, वरून बंदचा आदेश नाही. नाही, काही नाही आदेश. मग अचानक लाईनी लागण्याचं काय कारण आहे? आता बाकीच्या पंपावर जे पेट्रोल नसल्यामुळं सगळी गर्दी इथंच पडली. तिकडचे 2 बंद आहेत म्हणाले तर इथंच यायले सगळे. बरं. सध्या बंदची जर स्थिती जर बघितली अहमदपूर शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपावरची, तर हे तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणखी आपण त्या पलीकडून वाहनधारकांकडे जाऊया आपण आणि त्यांना विचारू की नेमकं किती वेळापासून ते लाईन लावत आहेत. महिला देखील या ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत. ताई किती वेळापासून तुम्हाला लाईन लावावं लागली इथं? 1 तास झाला सर. 1 तास झाला. बरं, काय कारण सांगितलंय कशासाठी लाईन लावावं लागले? अहो सर, ही अहमदपूर शहरातली स्थिती आहे रिलायन्स पेट्रोल पंपावरची. ताई म्हणाल्या अगोदर की 1 तासापूर्वीपासून मी लाईनमध्ये उभी होते, मात्र ते नंतर त्यांची बोलण्याची मानसिकता नसल्यामुळे ते बाजूला गेल्या. आणखी काही माझ्यासोबत इथं तरुण मंडळी आहेत. काका किती वेळापासून आहेत लाईनमध्ये? 1 घंटा झालं. काय कारण सांगतायत ह्या लाईन लावण्याचं? कारण काय नाही, खाल्ल्या एका पंपावर नाही ना पेट्रोल, हां, त्याच्यामुळे इकडे लाईन लागली. का दुसरं काय कारण येते? भाव वाढणार आहेत उद्या म्हणून काय बंद करणार आहेत असं काय आहे का? ते काय नाही. बरं, काय नेमकं माहिती आहे लॉकडाऊनची भीती होती हां, म्हणून जास्त पेट्रोल कोणी सांगितलं लॉकडाऊन होणार आहे मग? असंच टीव्हीवर, युट्यूबवर, मोबाईलवर बघितलेलं. बरं. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.